चला तर मग तुम्ही बघू शकाल मुंबई स्टाईल ब्रेकफास्ट पाव मसाला रेसिपी बनवून रेडी आहे। छान कोथिंबीरचं गार्निशिंग करून घेऊया। नमस्कार मंडळी, साधनास फूडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप छान मनापासून स्वागत आहे। तर आज आपण उरलेल्या पावापासून छान मसाला पाव बनवत आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आपण पाव कट करून घेऊया। बेसिकली आपल्याला पावचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत। तुम्ही लहान मोठे तुमच्या प्रमाणे आवडीनुसार तुम्ही करून घेऊ शकता। आपल्याकडे आपण पावभाजी वगैरे बनवत असतो, तर पावभाजी वडापाव वगैरे बनवतात तर भरपूर पाव आपल्याकडे एक्स्ट्रा उरतात, तर त्याच्यापासून तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। खूप छान अशी ही ब्रेकफास्ट रेसिपी होते। चला तर मग तुम्ही बघू शकाल सर्व पाव आपले ह्याप्रमाणे कट करून झालेला आहे। तुम्ही बारीक तुकडेही याचे असे हाताने करू शकता। पाव असे याप्रमाणे पावाचे तुकडे करून घेतलेले आहेत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। चला तर मंडळी, मी इथे 1 चम्मच बटर घालून घेते। छान बटर, लाल तिखट, पावभाजी मसाला अर्धा चम्मच, पाव चमचा हळद आणि छान मिक्स करून घेऊया। आणि जे आपण पाव कट करून घेतलेले आहेत ते आपल्याला असे घालून घ्यायचे आहेत वरतून आणि छान मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकाल तवा मसाला पाव आपण आज बनवत आहोत, मुंबई स्टाईल तवा मसाला पाव। चला तर मग ह्याप्रमाणे छान मिक्स करून घेऊया। वरून थोडं मीठ घालून घेऊया। तुम्ही बघू शकाल मुंबई स्टाईल मसाला पाव बनून रेडी आहे। पाव मसाला तुम्ही ब्रेकफास्ट रेसिपी बनवून घेऊ शकता। ही खूप छान आणि टेस्टी अशी लागते। चला तर मग आपण सर्व करून घेऊया। पाव मसाला बनवून रेडी आहे, छान सर्व करून घेऊया। चला तर मग तुम्ही बघू शकाल मुंबई स्टाईल ब्रेकफास्ट पाव मसाला रेसिपी बनवून रेडी आहे। छान कोथिंबीरचं गार्निशिंग करून घेऊया। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर साधनास फूडी कुकिंग रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।